नमस्कार मित्रांनो, एमपीएससी वालावरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एमपीएससी वालावरती आपण लक्ष्मीकांत साठीची सिरीज सुरू केलेली आहे बघा. लक्ष्मीकांत हे पुस्तक यूपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे, एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहे आणि कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे उपयोगी आहे. हे पुस्तक वगळून तुम्ही पॉलिटीचा अभ्यास करू शकत नाही, म्हणून एमपीएससी वालाकडून आपण ही लक्ष्मीकांतची सिरीज घेऊन आलेलो आहे, जी की तुमच्यासाठी अगदी फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. YouTube वरतीही तुम्हाला उपलब्ध आहे. आता मागच्या लेक्चर्स मध्ये आपण काय काय बघितलं, आपला ब्रिटिशांचं आगमन बघितलं, त्यांनी आपले इथं बनवलेले वेगवेगळे कायदे बघितले, आपली राज्यघटनेची निर्मिती कशी झाली याच्याविषयीची माहिती घेतली आणि नंतर आपण मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य यांची सुद्धा माहिती घेतलेली. आता आपण त्याचा पुढचा भाग बघणार आहोत, तो म्हणजे मार्गदर्शक तत्वांसाठीचा. आपलं गोल काय असणार आहे, तर आपण ही मार्गदर्शक तत्व म्हणजे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, डीपीएसपी म्हणजे काय, तर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. एसपी बोले तो काय, तर स्टेट पॉलिसी याची माहिती घेणार आहे. आणि फंडामेंटल राईट आणि डीपीएसपी यांच्यामधला नेमका फरक काय आहे तो सुद्धा आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं होतं, आत्ताच मी तुम्हाला काय म्हणलं, तर आपण मूलभूत अधिकार बघितले. मूलभूत अधिकार हे काय होतं, कलम 12 ते 35 आणि भाग होता 3. 12 ते 35 आणि भाग होता 3. ह्याच्यानंतर आपण काय बघितले, मूलभूत कर्तव्य. याचं कलम होतं 51A आणि ह्याचा भाग होता तो म्हणजे 4A. 42वी घटना दुरुस्ती करून हा ऍड झालेला होता, बरोबर. 42nd अमेंडमेंट. आता ह्या दोघांच्या नंतर महत्वाचं कोणतं आहे, तर महत्वाचं जे आहे ते म्हणजे आजचं आपलं मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे. आता ही मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय हो, तर बघा, कोणत्याही राष्ट्राची निर्मिती, आपण सुरुवातीलाही सांगितलं होतं, कोणत्याही राष्ट्राची निर्मिती कशासाठी झालेली असते, तर आम्हाला आदर्श राष्ट्र बनायचं आहे, इतरांसाठीच आम्हाला उदाहरण सेट करायचं आहे, बरोबर आहे का नाही. उदाहरण कोणतं सेट करायचंय, तर बाबा प्रशासन कसं असायला हवं, बरोबर आहे, लोकशाही कशी असायला हवी किंवा लोकशाहीची मूल्य कशी असायला हवी, या संदर्भातले आपल्याला वेगवेगळी उदाहरणं सेट करायची असतात आणि हे आदर्श राष्ट्र आपल्याला बनायचं असतं. म्हणून आपण काय केलेली असते, कोणत्याही राष्ट्राची निर्मिती ही केलेली असते, निर्मिती झालेली असते. मग आदर्श राष्ट्र जर का बनायचं असेल तर त्याच्यासाठी काही प्लॅन असायला पाहिजे की नसायला पाहिजे, त्याच्यासाठी प्लॅन पाहिजेच. प्लॅन पाहिजेच, रस्ता पाहिजेच, निश्चित ध्येय माहिती पाहिजे. निश्चित ध्येय काय आहे, आदर्श राष्ट्र बनायचं आहे, हे निश्चित ध्येय पक्का आहे. मग रस्ता कोणता आहे, तर रस्ता आहे मार्गदर्शक तत्वांचा. मार्गदर्शक तत्वे हे काय आहेत, हा राजमार्ग आहे. कुठं घेऊन जाणारा, हा आदर्श लोकशाहीकडे, आदर्श राष्ट्राकडे, इतर राष्ट्रांसाठी दिशादर्शक, पथदर्शक ठरण्यासाठीचा मार्ग जो आहे तो मार्गदर्शक तत्वापासून जातो. म्हणून हे मार्गदर्शक तत्व फार महत्वाची आहेत आपल्या राज्यघटनेसाठी. ठीक आहे. मग हे मार्गदर्शक तत्व कुठे दिलेले आहेत, ही मार्गदर्शक तत्वे आपल्या राज्यघटनेमध्ये, ही मार्गदर्शक तत्वे आपल्या राज्यघटनेमध्ये भाग 4 मध्ये दिलेली आहेत. भाग 4 आणि कलम 36 ते 51, कलम 36 ते 51 याच्यामध्ये याचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. आता ही मार्गदर्शक तत्वे ह्यांना काय म्हणतात इंग्लिशमध्ये, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्याची कल्याणकारी मार्गदर्शक तत्वे. आता मी जेव्हा अभ्यास करत होतो, मी हे लक्षात कसं ठेवलं, मला जर काही डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल लक्षात ठेवायची आहे तर मी कसं लक्षात ठेवलंय सांगू का, ओके,
मी कसं लक्ष ठेवले, DIR आणि ह्याचा IR, आयर्लंड. ह्याचा आयर्लंड काय आहे, स्त्रोत आयर्लंड कडून आपण ही मार्गदर्शक तत्वे घेतलेली आहेत. तर असं हे आहे मार्गदर्शक तत्व. फार महत्वाचं आहे बघा हे मार्गदर्शक तत्व आपल्या राज्यघटनेच्या दृष्टीने. ठीक आहे. या सोबतच अजून एक महत्वाचं गोष्ट काय, तर बघा ही मार्गदर्शक तत्व जी आहेत, ही मार्गदर्शक तत्व जी आहेत याचा 1935 चा जो कायदा आहे त्यातल्या सूचना पत्राशी साधर्म्य आहे असं म्हणता येऊ शकेल. सूचना पत्र हे जे होतं 1935च्या कायद्यामधलं, याच्यामध्ये याच्याशी साधर्म्य आहे असं आपण म्हणू शकतो, निश्चितपणे म्हणू शकतो. येस, एकच मिनिट. एकोणीसशे 35च्या सूचना पत्राशी याचं काय आहे तर साधर्म्य आहे असं आपण म्हणू शकतो. या सोबतच ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत, आपलं जे राष्ट्र आहे या राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी, सामाजिक उन्नतीसाठी फार महत्वाची आहेत. आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी, विकासासाठी फार 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 महत्वाची आहेत, हेही या ठिकाणी समजून घेणं फार गरजेचं आहे. या सोबतच आपले जे काही तत्व होते जे सरनाम्यामध्ये दिलेले आहेत, काय, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, याच्यासाठी सुद्धा ही मार्गदर्शक तत्व जी आहेत ही फार महत्वाची आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे सुद्धा याच्यातून आपल्याला दिसतं. यांचा उद्देश सुद्धा तोच आहे. ठीक आहे. आणि आपल्या इथं अपेक्षित काय आहे, आपल्या इथं अपेक्षित काय आहे, एक जॉर्ज ऑरवेलचं पुस्तक आहे बघा, जॉर्ज ऑरवेल. या ऑरवेलचं पुस्तकाचं नाव आहे 1984. पुस्तकाचं नाव काय, 1984. आणि त्याची टॅगलाईन काय माहिती का, बिग ब्रदर इज ऑलवेज वॉचिंग यू. बिग ब्रदर इज ऑलवेज वॉचिंग यू. आता हे बिग ब्रदर म्हणजे कोण हो, बिग ब्रदर बोले तो गव्हर्नमेंट. बिग ब्रदर इज ऑलवेज वॉचिंग यू, तुमच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष आहे, तुमच्यावरती लक्ष ठेवलं जातंय. ह्याचा अर्थ काय, जर का हे अशी परिस्थिती असेल तर त्याला आपण काय म्हणणार, पोलीस स्टेट. पण आपल्याला पोलीस स्टेट हवं आहे का हो, तर आपल्याला पोलीस स्टेट नको आहे. आपली अपेक्षा काय आहे, आपली अपेक्षा आहे आम्हाला कल्याणकारी राज्य हवं. आपली अपेक्षा काय आहे तर आम्हाला कल्याणकारी राज्य हवं. म्हणून ही सगळी गडबड चालू असलेली आपल्याला दिसून येते. क्लिअर आहे, येते लक्षामध्ये, कल्याणकारी राज्य. आता ह्याच्याही पुढे ज्यावेळेस आपण जातो तर हे लक्षात घ्या, जसं की आपले मूलभूत अधिकार जे आहेत, आपले मूलभूत अधिकार यांचं जर का उल्लंघन झालं किंवा यांची जर का गळचेपी झाली किंवा याच्यावरती कुणी एन्क्रोचमेंट करण्याचा प्रयत्न केला तर काय होतं, तर आपण सरळ सरळ माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकतो. रेमेडी काय आहे, माननीय सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही काय करू शकता, जाऊ शकता. हे कसं, तर कलम 32 याच्यानुसार तुम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. मूलभूत कर्तव्य जी आहेत ही सुद्धा बाय लॉ कायदा करून, वेळोवेळी कायदा करून काय केले जातात, तर यांच्या संदर्भातले सुद्धा अंमलबजावणी केली जाते. मूलभूत कर्तव्य जी आहेत यांच्या संदर्भात, बरोबर आहे का नाही, हे सुद्धा
केलं जातं. मग मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत काय उपलब्ध आहे? तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, की मार्गदर्शक तत्व जी आहेत, हा जरी राजमार्ग असला, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्याकडे घेऊन जाणारा जरी असला, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी तो गरजेचा जरी असला, तरी सुद्धा मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी झाली नाही म्हणून तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. म्हणून कोर्टमध्ये जाऊ शकत नाही. हे या ठिकाणी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. कशामुळे असं कशामुळे असं असेल? कशामुळे असं असेल तुम्हाला वाटतंय? तर बघा, देशाच्या राज्यव्यवस्थेसाठीची ही मूलभूत तत्व आहेत. राज्यव्यवस्थेसाठीची ही मूलभूत तत्व आहेत. पण ज्या वेळेस घटना आपली बनवली जात होती, ज्या वेळेस देश स्वतंत्र झालेला होता, त्यावेळेस आपल्या समोरचं उद्दिष्ट जे आहे ते वेगळं होतं आणि हे मार्गदर्शक तत्वांमध्ये जे दिलेले आहेत, या गोष्टी हळूहळू जशी जशी आर्थिक प्रगती होत जाईल तशी तशी त्याची अंमलबजावणी करावी असं अपेक्षित होतं. म्हणून हळूहळू आपल्याला दिसतं ना बघा, जसं आपण पुढे गेलेलो प्लॅनिंग कमिशन सारखी गोष्ट आपल्याला उपलब्ध झालेली दिसते. आता नीती आयोग आहे. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळू पुढे आलेल्या आहेत. सध्या चर्चा जोरदारपणे चालू आहे. कोणती? समान नागरी कायद्याची. समान नागरी कायदा कुठे आहे? तर हा सुद्धा मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेला आहे. कलम 44 नुसार. कलम 44 नुसार जी उदारमतवादी तत्व आहेत त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. पण आता हालचाली चालू झालेल्या आहेत, की आता काय पाहिजे आपल्या इथं? आता आपल्या इथे समान नागरी कायदा असायला पाहिजे. म्हणजे हळूहळू जसजशा आर्थिक आघाडीवरती गोष्टी बदलत जातील, बेसिक गोष्टींची आपल्या इथली गरज भागवलेली असेल, त्यावेळेस जसजसं आपण पुढे जाणार तशा तशा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण अंमलात आणणं अपेक्षित आहे. क्लिअर आहे? तर हा असा बेसिक मुद्दा या ठिकाणी आहे. ओके. आता पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे काय? तर बघा, ही जी मूलभूत नाही, मार्गदर्शक तत्व जी दिलेली आहेत, कलम 36 ते 51, कलम 36 ते 51 दिलेली आहेत. नंतर घटनेचा अभ्यास करणारे जे अभ्यासक होते यांनी काय केलं? तर यांनी याचं 3 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. एक जे आहे ते आहे समाजवादी तत्व, दुसरं जे आहे ते आहे गांधीवादी तत्व आणि तिसरं जे आहे ते म्हणजे उदारमतवादी तत्व. पण मूळ घटनेमध्ये असं काही दिलेलं आहे का? तर मूळ घटनेमध्ये असं काहीही दिलेलं नाही. नंतर घटनेचा अभ्यास करणारे जे आहेत त्या सर्वांनी काय केलेलं आहे? त्यांनी नंतर हे असं बायफर्गेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. 3 वेगवेगळे आहेत. एक आहे समाजवादी, दुसरं आहे गांधीवादी आणि तिसरं जे आहे ते म्हणजे उदारमतवादी. ठीक आहे. आता ह्याच्यातली सोपी जी आहेत ती आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. पहिल्यांदा आपण कोणतं बघूयात? पहिलं बघूयात आपण गांधीवादी तत्व. पहिलं काय बघूयात? गांधीवादी तत्व. ज्यावेळेस आपण गांधीवादी तत्व म्हणतो तर ह्याच्यातले काही गोष्टी आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतात बघा. ते म्हणजे काय? तर ग्रामपंचायत संघटित करणे आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये कुटीरोद्योगाला चालना देणे. ग्रामपंचायत पहिलं. पहिलं काय? ग्रामपंचायत. मी शब्द लिहितो फक्त. ग्रामपंचायत ह्याचं कलम आहे 40. दुसरं जे आहे ते आहे कुटीरोद्योग, ह्याचं कलम आहे 43. नंतर तिसरं जे आहे ते आहे सहकारी संस्था. हे तर आता सगळ्यांना पाठ झालेलं असेल. सहकारी संस्था जे आहे ते आहे 43 बी. 3 मुद्दे झाले. एक झाला ग्रामपंचायत संघटित करायला पाहिजे, ग्रामीण भागामध्ये कुटीरोद्योगाला चालना द्यायला पाहिजे, सहकारी संस्थांसंदर्भातलं एक आहे त्यांची स्थापना करणं, यासोबतच त्यांची कार्य करण्याची पद्धती यांचं नियंत्रण वगैरे जे आहे ते 43 बी मध्ये दिलेलं आहे. परत दुर्बल घटक जे आहेत त्यांच्या हिताला चालना देणं जे आहे, दुर्बल
घटक यांच्या हिताला चालना देणं, दुर्बल घटक यांच्यासाठी कलम 46 जे आहे ते दिलेलं आहे. दुर्बल घटकांसाठी कलम 46 आहे. आणि पुढचं महत्वाचं जे आहे ते म्हणजे अंमली पदार्थासंदर्भातलं 47, अंमली पदार्थ 47 आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे काय, तर गाय, वासरे, दुभती जनावरे, दुभती जनावरे यांच्यासाठीचं कलम 48. लक्षात राहील का हो? सोपं आहे का? लक्षात राहील का? सोपं आहे का? एकदम सोपं आहे. ग्रामपंचायतसाठीचं 40, कुटीरोद्योगासाठीचं 43, सहकारी संस्था 43B, दुर्बल घटकांसाठीची काहीतरी व्यवस्था करणं, दॅट इज फॉर 46. ते 46 अंमली पदार्थांचं सेवन वगैरे नाही करायला पाहिजे, ते कलम 47. आणि दुभती जनावरे जी आहेत या संदर्भातलं कलम जे आहे ते आहे 48. ही कोणती आहेत हो? ही आहेत गांधीवादी तत्व. ही कोणती आहेत? गांधीवादी तत्व. आता ही सहज तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोणतं कोणतं महत्वाचं यातलं लक्षात ठेवण्यासारखं? पेपरला कोणतं येतं? हे येतं. ग्रामपंचायत संदर्भातलं येणार आहे तुम्हाला, सहकारी संस्थांसंदर्भातलं एक येणार आहे, आणि कदाचित अंमली पदार्थांसंदर्भातलं सुद्धा विचारू शकता. पण हे दोन पॉप्युलर, 40 आणि 43B जे आहे हे पॉप्युलर आहेत. पुढचं महत्वाचं तत्व जे आहे ते कोणते, म्हणजे भाग बघितलेला आपण, तो आहे समाजवादी. सॉरी, समाजवादीपेक्षा आपण बघूयात उदारमतवादी. उदारमतवादी. मग उदारमतवादी जे आहे याच्यामध्ये पहिलं कोणतं येणार? पहिलं येणार त्याच्यामध्ये समान नागरी कायदा. समान नागरी कायदा हा किती आहे कलम? कलम 44. बरोबर. नंतर दुसरं कोणतं आहे? शिक्षणासंदर्भात 6 ते 14 वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्यासाठीचं शिक्षण, हा किती नंबरला आहे? हा आहे 45 नंबरला. समान नागरी कायदा 44 नंबरला. आणि एज्युकेशन जे की आपण कलम 21A मध्ये बघितलेलं होतं, 21A मध्ये बघितलेलं, तिथं काय होतं? शिक्षण. तिथं सुद्धा कंपल्सरी शिक्षण केलेलं होतं. ते किती होतं? 45 नंबरला होतं. बरोबर आहे. पण तिथलं जे आहे ते प्राथमिक शिक्षणचं आहे. आणि इथे कोणतं आहे? तर हे लिहून ठेवा, 6 वर्ष होईपर्यंत, 6 वर्षापर्यंतच्या बालकासाठी, 6 वर्षापर्यंत बालक जो आहे त्याच्यासाठीच्या सोयी, त्याच्यासाठीची सोय कोणती? शिक्षणासंदर्भातली. 44 झालं, 45 झालं. नंतर अजून एक महत्वाचं ते म्हणजे काय? आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी काय द्यायचं? प्रोत्साहन द्यायचं. आधुनिक पद्धतीने शेती, हे किती नंबरला आहे? हे आहे 48 नंबरला. हे किती नंबरला आहे? 48 नंबरला दिलेले. पुढचं आहे पर्यावरण, ते म्हणजे 48A. 48A. पर्यावरण तुमचं 48A ला. स्मारके महत्वाची, महत्वाची स्मारके जे आहेत हे तुमचं आहे 49 नंबरला. पर्यावरण आलं 48A ला. स्मारके जी आहेत ती आली 49 नंबरला. आणि न्याय व्यवस्था विभक्त ठेवणं हे 50 नंबर. न्याय व्यवस्था, न्याय व्यवस्था विभक्त, हे किती? 50. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता. याच्यासाठी पण काय करायला पाहिजे? तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. दिस इज युअर 51. 44, 45, 48, 48A, 49, 50 आणि 51. तुम्हाला ह्याचा प्रश्न कसा असणार आहे? प्रश्न काय विचारतील मेनली? तर जोड्या लावामध्ये प्रश्न असेल. जोड्या लावामध्ये ह्या संदर्भातला प्रश्न असणार आहे. ह्याच्या पुढे जाऊन पॉप्युलर प्रश्न कोणकोणते आहेत? खालीलपैकी कोणतं गांधीवादी तत्व नाही ते सांगा.
खालीलपैकी कोणतं गांधीवादी मार्गदर्शक तत्व नाही ते सांगा, किंवा खालीलपैकी कोणतं उदारमतवादी तत्व नाही ते सांगा. बरोबर आहे. पुढचा प्रश्न कदाचित असू शकेल, अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी ओळखा. पण ज्यावेळेस अयोग्य जोडी संदर्भातला प्रश्न असेल ना, तर इथे तुम्हाला पॉप्युलरच देणार. 40, 44, 43 बी, 45, 48, 51 हे पॉप्युलर जे आहेत ते विचारण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. आणि आता आपण कोणकोणते बघितले? गांधीवादी बघितले, आपण उदारमतवादी बघितले, आणि हे दोघं सोडून जे शिल्लक राहतील ते काय आहेत? ते समाजवादी आहेत. हे या ठिकाणी समजून घ्या. हे कोणते होते? गांधीवादी होते. यासोबतच आपण कोणते बघितले? उदारमतवादी बघितले. आणि ते सोडून जे जे काही शिल्लक राहील ते काय असणार आहे? समाजवादी असणार आहे. समाजवादी जे आहे त्याच्यामध्ये एक फार महत्वाचं आहे बघा, फार महत्वाचं आहे. म्हणजे ते लक्षात ठेवायला पाहिजे. तर दॅट इज 39A. सॉरी, मराठीत लिहितोय नाही का? 39A. आता हे 39A नेमकं आहे काय? तर खाली मला कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी लिहायचं. हे 39A आहे काय हे सगळ्यांनी खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं. काय आहे 39A नेमकं? क्लिअर आहे? लिहाल का? तर सगळेजण खाली कमेंट करणार आहेत काय आहे काय नाही याच्यानुसार. याच्या सोबतीला हा पहिला प्रश्न. मला दुसऱ्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय. ते म्हणजे काय? तर आपण आता कलम 45 विषयी बोललो. कलम 45 विषयी बोललो. हा पहिला प्रश्न, बरोबर. हा दुसरा प्रश्न. कलम 45 जे आहे ही कितवी घटना दुरुस्ती आहे? कलम 45 ची संदर्भातली कितवी घटना दुरुस्ती आहे? 82, 86, 89 की 97? हे उत्तर देणं अपेक्षित आहे. 82वी घटना दुरुस्ती आहे, 86वी घटना दुरुस्ती आहे, 89वी घटना दुरुस्ती आहे की 97वी घटना दुरुस्ती आहे? सगळ्यांनी खाली उत्तर ह्या दोघांचं लिहिणं अपेक्षित आहे. जर का तुम्ही उत्तर देऊ शकलात पुस्तकात न बघता, तुम्हाला जे काही माहिती आहे आजपर्यंत तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे त्याच्यानुसार जर का तुम्ही ह्याचं उत्तर लिहू शकलात तर तुम्ही पास होताय. पास होताय. कारण की प्रश्न विचारणार किती? एमसीक्यू वरती काय विचारणार आहे? वेगळं विचारून 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 काय विचारणार आहे? आता बघा ह्याच्या जोडीला, आता हे एवढंच आहे ह्याच्यामध्ये 36 पासून 51 पर्यंत. हा, ते एक अजून सांगायचं राहिलं. काय? तर तुम्हाला कलम 12 काय होतं? कलम 12 काय होतं? कलम 12 होतं राज्य या शब्दाची व्याख्या. डेफिनेशन ऑफ स्टेट. हे कशामध्ये आपण बघितलेलं? राज्य या शब्दाची व्याख्या कलम 12 नुसार ही आपण बघितली होती मूलभूत अधिकारांमध्ये. मूलभूत अधिकार. आता कलम 36 जे आहे का, कलम 36 इथं पण राज्य या शब्दाची व्याख्या आहे. फक्त हे कुठं आहे? मार्गदर्शक तत्वामध्ये. क्लिअर आहे? कलम 12 आणि कलम 36 पण काय आहे? तर ते सुद्धा राज्य या शब्दाची व्याख्या आहे. आता सर BN राव जे होते, BN राव बघितलं असेल, राज्यांची राज्यघटनेची निर्मिती, ते काय होते? सल्लागार होते. कशाचे? आपल्या घटना समितीसाठीचे सल्लागार होते BN राव. ह्यांनी काय म्हणलं की जे काही आपल्या इथले नागरिक आहेत त्यांचे हक्क जे आहेत, हक्क ह्याचे 2 भाग असायला पाहिजेत. हक्क जे आहेत याचे किती भाग असायला पाहिजेत? 2. एक न्यायालयाद्वारे, न्यायालयात ज्याची दाद मागता येईल असे एक काय असायला पाहिजे? एक म्हणजे न्यायालयात दाद मागता येतील असे, आणि दुसरे जे आहेत ते न्यायालयामध्ये दाद न मागता येणारे, म्हणजे आपण न्यायालयात दाद मागता येणारे, न्यायालयामध्ये
दाद मागता न येणारे. बरं, मग दाद मागता येणारे कोणते तो? दाद मागता येणारे आहेत काय? तर हे आहेत आपले फंडामेंटल राईट्स. आणि हे काय आहेत आपले? डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, FR आणि DPSP. FR आणि DPSP. क्लिअर आहे? येतंय का लक्षात? तर हे फंडामेंटल राईट आणि हे काय आहे? DPSP. जे न्यायालयामध्ये दाद मागता येणार आहे ते आहे फंडामेंटल राईट. जिथं न्यायालयामध्ये दाद मागता न येणार आहे ते काय आहे? आपलं मार्गदर्शक तत्व. याला आपण असंही म्हणू शकतो, न्यायालयात दाद मागता येणाऱ्याच्या ऐवजी न्यायालयाद्वारे अंमलबजावणी करता येणारे आणि न्यायालयाद्वारे अंमलबजावणी करता न येणारे असे दोन्हीही प्रकार जे आहेत ते या ठिकाणी दिसलेले. सर BN राव यांनी ही अशी मागणी केलेली होती आणि विशेष म्हणजे घटना समितीने ही मागणी मान्य केली आणि हे दोन पद्धती आपल्या इथं आलेल्या दिसून येतात. एक काय आहे? फंडामेंटल राईट आणि दुसरं काय आहे? DPSP. क्लिअर आहे का? हो म्हणा सगळ्यांनी. आता मग ह्याची आता जर का इथं म्हणलेलं आहे की न्यायालयामध्ये दाद मागताच येत नाही, मग कसं हो? मग जमणार कसं? तर मग इथं महत्वाचं एक येतं कलम 37. एक महत्वाचं कलम या ठिकाणी दिलेलं आहे. ते कलम कोणतं आहे? 37. ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत यांची न्यायालयाद्वारे अंमलबजावणी करता येत नाही. बरोबर आहे? अंमलबजावणी जरी करता येत नसली तरी सुद्धा देशाच्या राज्य व्यवस्थेसाठी ही फार महत्वाची तत्व आहेत आणि ज्या ज्या वेळेस कायदे करायचे आहेत, कायदे करताना ही तत्वे विचारात घेणे गरजेचे आहे. ह्यांना वगळून जमणार आहे का? नाही. विचारात घेणं गरजेचं आहे. हे कुठं दिलेलं आहे? हे कलम 37 मध्ये दिलेलं आहे. मूळ राज्यघटनेमध्ये दिले की बाबा मान्य ह्याची न्यायालयाद्वारे अंमलबजावणी करता येत नाही तरी सुद्धा ही आपली काय आहेत? मूलभूत तत्व आहेत. त्याच्यामुळे ह्याचं कोणतं बंधन आहे हो? राज्य व्यवस्था जी आहे आपल्या इथली त्यांच्यावरती ह्यांचा विचार करण्याचं नैतिक बंधन आहे. कोणतं बंधन आहे? इट इज नैतिक. आणि आपण इंडियन फिलॉसॉफी घ्या किंवा आपली एकूण संस्कृती घ्या, इट्स ऑल अबाउट व्हॉट? इट्स ऑल अबाउट इथिक्स. संस्कृती वगैरे वगैरे आपल्यासाठी हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. पैसे आणि इज्जत याच्यामधलं काय निवडायचं आहे? तर ऑफकोर्स इट इज व्हॉट? इट इज सेल्फ रिस्पेक्ट, इट इज प्राईड, इज्जत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्याचीच निवड करण्यात, कारण की ते संस्कार आहेत, ते झिरपत आलेल्या गोष्टी आहेत. बरोबर आहे? नैतिक बंधन आहे ह्या सगळ्या गोष्टींचं, असं या ठिकाणी क्लिअर कट म्हणलेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता ह्यांचं ही कायदेशीर याची अंमलबजावणी करता येत नाही, न्यायालयाद्वारे अंमलबजावणी करता येत नाही, कोर्टामध्ये जाता येत नाही. का? तर ज्यावेळेस ही तत्व आपण स्वीकारली त्यावेळेस देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ही नाजूक होती. नुकताच देश स्वतंत्र झालेला होता, क्रमांक 1. आणि आपल्या इथं असलेली विविधता जी आहे त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं होतं. आर्थिक सिच्युएशन, विविधता जी आहे आपल्या इथली त्याचा सुद्धा विचार करणं हे फार गरजेचं होतं. यासोबतच ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेसची आव्हाने वेगळी होती. आव्हाने वेगळी होती. त्याच्यामुळे असं ठरलं की ज्यावेळेस आपली आर्थिक सिच्युएशन जी आहे ही कुठे जाईल? ही चांगली होईल, एका चांगल्या सर्टन लिमिट पर्यंत जाईल, मग ह्याच्या संदर्भातल्या तरतुदी जी आहेत त्या निश्चितपणे करता येऊ शकतात. क्लिअर आहे? तर ही होती आपली मार्गदर्शक तत्वे. आता ही मार्गदर्शक तत्वे जी आहेत
इथं आपण सगळे घेतलेत. आयरिश राज्यघटनेकडून घेतली, भाग 4 कलम 36 ते 51. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याला नोवेल पिक्चर म्हणून वर्णन केलेलं आहे. आधुनिक लोकशाही राज्यासाठी ही दिशादर्शक तत्व आहेत. व्यापक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम ते आपल्या देशासाठी तयार करतात. पोलीस राज्याच्या नव्हे तर कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला हे मूर्त रूप देतात. हे न्याय्य नाहीत. न्याय्य नाहीत म्हणजे काय? तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. त्यांच्या उल्लंघनासाठी ते कोर्टाद्वारे कायदेशीररित्या अंमलात आणू शकत नाहीत. आणि ही तत्व देशाच्या कारभारामध्ये मूलभूत आहेत आणि कायदे बनवताना ही तत्व लागू करणं हे राज्याचं कर्तव्य आहे. हे नैतिक बंधन आहे. हे कुठे तुम्हाला दिलेलं? आत्ताच मी सांगितलं, कलम 37 मध्ये सांगितलेलं आहे. मग वर्गीकरण केलेलं आहे. समाजवादी, गांधीवादी, उदारमतवादी आणि तीनच प्रकार आहेत. समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी असे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसतात. 40 कोणते हो? कुटीरोद्योग. 43 कोणतं आहे? सॉरी, 40 पंचायत, 43 कुटीरोद्योग. ह्याच्यामध्ये 43 बी जे आहे हे काय आहे? सहकार आहे. 43 बी कोणता आहे? सहकार आहे. 46 जे आहे ते दुर्बल घटकांसंदर्भातले. 47 अंमली पदार्थ. 48 गाय आणि वासरे यांच्यासाठी. 44 समान नागरी कायदा. 45 आपलं 45 हे एज्युकेशनचं आहे, बरोबर? एक एज्युकेशनचं आहे. 49 पर्यावरण. 49 पर्यावरण आणि 50 न्याय व्यवस्था. 51 काय? आंतरराष्ट्रीय शांतता. ह्याच्यामध्ये मिसिंग आपल्याला कोणतं दिसतंय? मिसिंग कोणतं दिसतंय ह्याच्यामध्ये? 44 45 आणि अजून 48A आधुनिक शेती. हे सगळे जे आहेत हे तोंडपाठ होणं फार गरजेचं आहे. जमेल का? तर डेफिनेटली तुम्हाला जमणार आहे. तुम्हाला नाही जमणार तर कुणाला जमणार? 36 37 39 बरोबर सांगितलं ना? 43 बी. 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड. 6 वर्षाखालील बालक. 47 48 बरोबर बोललो ना मी? 48 ये पर्यावरण. चलो, तर ही सगळी जी आहेत ही काय आहेत? मार्गदर्शक तत्व आहेत. आता ही 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे? खूप सोपा डिफरन्स आहे. खूप सोपा. म्हणजे शाळेमध्ये असायचं ना आपल्याला, फरक स्पष्ट करा. किती मार्कासाठी असायचं? 2 मार्कासाठी असायचं. अगदी तसंच या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. काय बाबा? भाग 3 कलम 12 ते 35 आणि सोर्स काय आहे? USA. इथं काय आहे? भाग 4 कलम 36 ते 51 आणि सोर्स काय आहे? आयर्लंड. बरोबर? मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक भाग 3 कलम 12 ते 35 USA. ह्याच्या हे काय आहेत? न्याय्य आहेत. न्याय्य आहेत. हे काय आहेत? न्याय्य नाहीत. म्हणजे कोर्टामध्ये जाऊ शकत नाही. जाऊ शकता का कोर्टात? नाही जाऊ शकत. आत्ताच तर सांगितलं तुम्हाला. मूलभूत मार्गदर्शक तत्वांचं 3 भागांमध्ये विभाजन झालेलं आपल्याला दिसतं. मूलभूत अधिकारांचं तसं काय आहे का? नाही. परत मूलभूत अधिकार आपल्यामध्ये राजकीय समानता असल्याची जाणीव निर्माण करतात. कुठली समानता आहे? राजकीय समानता. इकडं कोणतं आहे? तर आर्थिक आणि सामाजिक समानता. आर्थिक आणि सामाजिक समानता ही आपल्यामध्ये ती रुजवायचा प्रयत्न करतात. बस एवढंच आहे बेसिक डिफरन्स इतकाच आहे. होप तुम्हाला लक्षात आलेलं असेल की या मार्गदर्शक तत्वांमध्ये आपण नेमकं काय अभ्यासायचं आहे, किती अभ्यासायचं आहे. आता तुम्ही फक्त एक महत्वाची गोष्ट करायची. काय महत्वाची गोष्ट कराल तुम्ही? अगोदरचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स PYQs हे बघायचे. कोणते बघायचे? तर ऍक्च्युअल पेपर डाउनलोड करायचा. ऍक्च्युअल पेपर
डाउनलोड करायचा. कुठून? एमपीएससीच्या वेबसाईटवरून. तो डाउनलोड केला तर त्याच्यामध्ये प्रश्न शोधायचे आणि मग ते प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. जमतंय का नाही बघायचं आणि बाकीचे जे ऑप्शन्स असतील पुस्तकामध्ये होतं काय, जर का तुम्हाला बी ऑप्शन असं उत्तर दिलेलं असेल तर तुम्ही बी म्हणता, तुम्ही ए कडे दुर्लक्ष करता, तुम्ही सी कडे दुर्लक्ष करता, तुम्ही डी कडे दुर्लक्ष करता आणि तुम्ही अशा प्रश्नांची प्रॅक्टिस करताय की जे रिपीट होण्याचे चान्सेस अगदी 1% आसपास आहेत. मग तुम्ही हे अनालिसिस केलेलं नसल्यामुळं अभ्यास तुमचा होत नाही. अनालिसिस केलेलं नसल्यामुळे तुमचा अभ्यास होत नाही. अनालिसिस फार महत्वाचं आहे. स्वतः करणं गरजेचं आहे. प्रश्न बघून त्याचं उत्तर सांगणं गरजेचं नाहीये. अनालिसिस करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. होप तुम्हाला ही मार्गदर्शक तत्व जी आहेत ती समजलेली असतील आणि तुम्हाला ती आता व्यवस्थितरित्या उत्तर सुद्धा देता येतील. ठीक आहे? तर जर का लेक्चर आवडलेलं असेल तर मित्रांना सांगा की ही सिरीज आपण सुरू केलेली आहे लक्ष्मीकांतची आणि सगळ्यांनी ह्या सिरीजचा नक्कीच लाभ घ्यायला हवा. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. बाय, टेक केअर. जय हिंद.